हो. तुला दिसतंय का ही RI ची वेबसाईट? दिसतंय. हा, टेक ऍक्शन मध्येच येतं शोकेस खाली ना. हा. तर काय करायचं, तर इथे हे जे असतात ऑनलाईन टूल्स मधून खाली येते हो हो दिसतायत ना. हा, हो तर याच्यामध्ये ऍक्च्युली सर्व्हिस प्रोजेक्ट टू दिसतंय. क्लब सेंट्रलला जाऊन टाकतेस, करेक्ट? सेंट्रल मध्ये टाकते, बरोबर हा, आहे. इथे. तर हे सेंट्रलला तू गेलीस की तुला हो, हा इथे इथे विंडो टाकते. दिसतो आणि तू इथे दिसते. हा, हे सगळे सर्व्हिस प्रोजेक्ट इथे ते मी दिसतात टाकते. याचे. इथे हो, टाकतेस ना. टाकलेत ते सगळे. हा, हो तर आता ऍक्च्युली याच्यामध्ये इच अँड एव्हरी प्रोजेक्ट टाकायचा असतो इथे, तुमचं ते हा, काउंटिंग होण्यासाठी. पण हो. शोकेसला हे मी इच आणि सगळेच, एव्हरी टाकते. हा, पण शोकेसला सगळेच हा टाकायची गरज नसते. हा. मग किंवा याच्यात, शोकेसला मी विचार केला सार्थक हा, सार्थक असं लिहावं आणि त्याच्यामध्ये त्यातले जे 4-5 आहेत ते हम्म, एकत्र करून टाकावेत असाही विचार केला होता. हा. तर ऍक्च्युली खरं म्हणजे तुम्ही इथे प्रोजेक्ट टाकला ना की मग तुम्हाला शोकेसला हा. तो डायरेक्ट टाकता येतो इथूनच. हो का, बर. हा, हा. म्हणजे परत जाऊन शोकेसला टाकायची गरज नाही. पण म्हणून मी म्हटलं होतं 5-6 प्रोजेक्टचं मी एकत्र लिहून सार्थकला टाकीन असं. तर मी कसा टाकू ते पण सांग मला. म्हणजे सार्थक म्हणलं की आपण एक 4-5 प्रकारचे केलेत ना, तर हा, हा. त्याच्यावर एक छान छोटासा राईटअप करून हम्म, तो मी हम्म. टाकीन असं माझ्या डोक्यात होतं. हा, मग तसं जर तुला सेपरेट शोकेसला टाकायचं असेल तर मग इथे सेपरेटच डायरेक्ट, सांग मला. हो. हा, तर हा. मग डायरेक्ट इथे शोकेसला जायचं, इथे इथनं. हो हो हे तू आता माझंच उघडलंयस ना, हो, हो. म्हणजे मला करता येईल तुला तसं. काय, हा, चालेल. हा हम्म. तर इथे शोकेसला तू हा आलीस ना इथे की हा हा याच्यामध्ये ऍक्च्युली त्यांचं म्हणणं असतं की आधी तुम्ही हे करा, प्रोजेक्ट सर्च करा. म्हणजे नाहीतर तुमच्याच क्लबचे 2-3 लोक मिळून एकच प्रोजेक्ट टाकतील असं नको व्हायला. म्हणजे मग ते तिथे आहेत हा, तेच टाकायला पाहिजेत, नवीन नाही, लिहिता नाही येणार मला. नाही, तसं काही नाही, तसं काही नाही. एकच प्रोजेक्ट दोघांनी, म्हणजे तू पण टाकला, शरदनी पण टाकला, किंवा बर. आणखीन कोणत्या तरी डायरेक्टरनी टाकला, असं हा नको हा व्हायला. म्हणून त्यांनी बर बर इथे थोड्या प्रिकॉशन्स घ्यायला सांगितलेल्या आहेत की आधी तुम्ही बर सर्च करा याच्यामध्ये. बर. हो. तुमचं आधी आता हे ते, याच्यात आलं कीवर्ड. हा, हा, एंटर नाही, द वर क्लब. थोडासा वर जा. हा, कीवर्ड म्हणजे कोणता प्रोजेक्ट वगैरे क्लब आहे नेम का असं. घालायचं. हा, तर पण आधी सर्च करताना इथनं ओके. तू सर्च केला हा, तरी मग चालेल. डोनेशन. हा, इथे डायरेक्ट तू हे घे ना, तुझी रोटरी ते आपली कोणती. आता ते जे सार्थकचे आहेत ते सगळे मी डोनेशन टू अन ऑर्फनेज असं करून केलेत. हा, तर इथे क्लब, ओके, डिस्ट्रिक्ट 3131 घातलास. बर. इथे पुणे शिवाजी नगर. ओके, असं पण चालतं का? बहुतेक बघ, आता हा बदललाय त्यांनी. RCPS नको घालायला. त्यांनी बदललाय आता हा. आधी मी करायचो त्यावेळेला असं नव्हतं, हा थोडा चेंज केलाय. लोकेशन मध्ये हम्म. काय घालायला लागेल तिथे? बर, ठीक आहे, कीवर्ड मी घालीन हा, डोनेशन ठीक टू आहे. अन इथे ऑर्फनेज. क्लब आयडीच टाक, सगळ्यात बेस्ट. म्हणजे आपली कोणती, बर 22/4/22, म्हणजे मग काही प्रश्नच मिटला. हे नाही टाकलं, बर, आपोआप येईल. एक्झॅक्ट नाव टाकायला पाहिजे ते नाही. हा तर मग या सर्च विंडोमध्ये क्लब हा डिस्ट्रिक्ट आणि आपली आयडी हा आणि हा सर्च करायचा असतो. हा. म्हणजे इथे तुला बघ हे प्रोजेक्ट दिसतात, बर. म्हणजे जुने टाकलेले शोकेसला. हेच नाही तू टाकलेलेस, बरोबर. हा, तर बर. त्यांचं म्हणणं आहे की हे इथे फक्त कन्फर्म करून घ्या की कुणी तुम्हाला जो आता प्रोजेक्ट टाकायचा आहे तो कुणी ऑलरेडी टाकलाय की नाही. हा, बरोबर, चालेल. याच्यासाठी त्यांनी हे नाही, दिलंय कोणी की नाही आपल्या. हा, मेंबर्स ऍड करताना पण आता. हेच लॉजिक वापरलेलं आहे हा की आधी सर्च करा हा मेंबर, तसं सेम लॉजिक इथे वापरलं इथे. हो हो हो
चालेल. हा. तर मला आता ते मगाशी दाखवत होतास ते पण एकदा दाखव, की हा. सर्व्हिस प्रोजेक्ट मधून डायरेक्ट मला हो कसा हो ते टाकता येईल ते दाखवतो. पण एका प्रोजेक्टचं हा. दाखवून दे. आणि मग इथे एकदा झालं ना, आता काय तुला तर माहिती आहे की तुझ्याशिवाय कोणी टाकत नाही, त्याच्यामुळे तुला काय एवढंही करायची गरज नाही. इथे तू फक्त एकदा सर्च मारला की इथे मग हा ऍड न्यू प्रोजेक्ट येतो बघ, दिसतंय. हो, हा, तर इथं ऍड न्यू हो, प्रोजेक्ट दिसतंय. केला. हा. तेच ऍड न्यू प्रोजेक्ट केला की तो ऑलरेडी तेच विचारतो की ते एकदा बघून घ्या. आहे ते दाखवतात. हा ओके, ऑलरेडी नाहीये हा ना. तेवढं. आणि पुन्हा मग ऍड न्यू प्रोजेक्ट मग परत करायचं. ऍड न्यू ते डुप्लिकेट होऊ नये म्हणून त्यांनी ती प्रिकॉशन घेतली आहे तेवढी, बाकी काय. आणि मग एकदा तुम्ही ऍड न्यू प्रोजेक्ट म्हटलं की मग ही विंडो येते इथे, आय वॉन्ट टू ऍड. तर मग एस्टॅब्लिश प्रोजेक्ट एस्टॅब्लिश्ड. याच्यामध्ये, किंवा मग न्यू प्रपोज्ड प्रोजेक्ट सिकिंग पार्टनर्स याच्यामध्ये हा पण हे एस्टॅब्लिश्ड आपल्याला एस्टॅब्लिश मध्ये, एस्टॅब्लिश म्हणजे ऑलरेडी जे झालेले आहेत वगैरे. ते करायचे आणि हे झाल्यावरच टाकते इथे. हो, त्यामुळे आपल्याला हीच विंडो घ्यावी लागणार आहे. ही म्हणजे एखादा प्रोजेक्ट मी प्रोजेक्ट. झाल्यावरच टाकते. हो हो, त्यासाठी हीच. मीटिंग फक्त मी आधी टाकते, हा मीटिंग आधी टाकते, पण प्रोजेक्ट झाल्यावरच टाकते. हा, त्यामुळे ही विंडो सिलेक्ट इथे करायची. सिलेक्ट करायचं. करंट किंवा कम्प्लिटेडच करायचे. मी थोडं लिहून हा. घेते हो हो. म्हणजे मला हे करायला. आणि मग या इथे हे टाकायचं तुमच्या प्रोजेक्टचं टायटल, ओव्हरव्ह्यू, नंतर डिटेल डिस्क्रिप्शन, आणि मग इथे प्रोजेक्ट कॅटेगरी याच्यामध्ये, आणि इथे फोकस एरिया. टाकता. हो, हे फक्त हे आहे. तर आता आपले मेडिकल, नॉन मेडिकल असे कुठे आहेत त्याच्यात? नॉन नाही मेडिकल नाही, सगळे तसे आपल्या नाही. कम्युनिटीमध्येच हो हो जात आहेत. हो हो हो, इथे तसंच करावं लागणार, त्याला काही इलाज नाहीये. हो हो, काही इलाज फक्त नाही. तुम्हाला आला तर बघ, इथे फोकस एरिया मध्ये येईल. मग हो जो सिलेक्ट केल्यानंतर ना पुढचं फोकस एरिया मध्ये येतं. हो का? हा, बर. पण एवढं डिटेल नाही, आपल्याला ते घ्यावेच लागतात, कम्युनिटी मध्येच घ्यावे लागतात. आणि कम्युनिटी मध्ये घेतल्यानंतर पण तेच म्हणजे आणि हे लोक जे वेगळं वेगळं सांगतात हा, ते मी तसं काही म्हंटल हे नाहीच आहेत चॉईसेस हा, इथे. तसं नाही. मग हे असं मटेरियल अँड चाइल्ड हेल्थ असा असला तर मग तो इथे घेता येतो, किंवा डिसीज प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. ते गौरीचे सगळे मी न्यू जनरेशन मध्ये घेते. हा, तर मग हे असे इथे ते मला सिलेक्ट. हे मला भरता येईल सगळं. हा, मग ते झाल्यानंतर मग इथे हे प्रोजेक्ट टाइमलाईन, ते इंडिया इंडिया सिलेक्ट करायचं कंट्री. हो, ते मी त्याच्यानंतर करते दरवेळी पैसे भरताना मी हा INR करून पैसे भरते. हा, म्हणजे आणि मग ते मला ते आपलं आपलं कॅल्क्युलेट करतं ह्याच्यात डॉलर मध्ये, मला नाही करायला लागत. आणि मग इथे हे येतं मला सगळं हा भरता, हे येतं सगळं. हे झालं की झालं मग. ओके, हा इथे फोटो घालीन कारण त्याच्यात फोटो हो नाहीयेत. RI मध्ये हा आपण जिथे हो सर्व्हिस हो, प्रोजेक्ट करतो तिथे तिथे फोटो नाही, नाहीयेत. इथे फोटो इथे फोटो घालते आणि मी व्हिडिओ. फोटो. फोटो आणि आता एक पण सांग, इथे फोटो घालायला ते साईज मध्ये छोटे करावे लागतात का ओरिजिनल साईज घालता येतो? कारण इथे प्रोजेक्टला घालायला मी ते छोटे करून घालते. हा, ते डिस्ट्रिक्टला मला इथे तर ओरिजिनलच अपलोड करता चालतं ना? प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे ठीक आहे. तिथे ते श्रिंक करून घालायला लागतात. हा, किंवा मग एखादी लिंक असेल ऑलरेडी आपण व्हिडिओची वगैरे केली असेल, युट्यूबला टाकली असेल ना, तर ती लिंक पण टाकता येते डायरेक्ट. चालेल चालेल, म्हणजे करते मी. पूर्ण हे व्हिडिओ येतं अपलोड हे करायची येईल मला गरज नाही. सगळं. हा, झालं. आणि मग पब्लिश प्रोजेक्ट. पब्लिश म्हणायचं. डन. हे हा येईल मला हे शोकेसला झालं. चालेल. आणि
इथे ज्या वेळेला दुसरा विषय काय तू तू हा जर नवीन प्रोजेक्ट करायचा झाला तर, आणि इथे ज्या वेळेला तू टाकलेले असतात सर्व्हिस प्रोजेक्टला, बरं ऑलरेडी टाकलेत ते, हा, आणि तो तुला डायरेक्ट पब्लिश याला हे करायचं आहे शोकेसला, ओके, तर तो प्रोजेक्ट ओपन करायचा तू जो टाकलेला आहे तो, आणि इथे बघ हा एक्सपोर्ट म्हणून ऑप्शन आहे, बर, दिसतोय एक्सपोर्ट, हो दिसला, हा, एक्सपोर्ट दिसला. तर हा जर एक्सपोर्ट ऑप्शन घेतला की इथे तो येतो. येस नो विचारेल. हा, ओके, बाय पोस्टिंग दिस प्रोजेक्ट ऑन रोटरी शोकेस युअर नेम विल अपीयर ऍज द प्रोजेक्ट कॉन्टॅक्ट अँड पीपल. आता तू पोस्ट करते म्हणून तुझं नाव येईल, पण तू तिथे ओपन करून बदलू शकते ती, समजा त्या चालेल प्रोजेक्टला कोणाला कॉन्टॅक्ट करायचं वगैरे करायचे असतील तर ते चालेल, मी शरदच घालीन सगळीकडे. हा, ते तिथे जाऊन एडिट करावं लागेल, मग ते चालेल. करता येतं. पण मग हा चालेल. प्रोजेक्ट तुम्ही डायरेक्ट सर्व्हिस प्रोजेक्ट वरनं डायरेक्ट शोकेसला एक्सपोर्ट करू शकता, म्हणजे तुम्हाला शोकेसला जाऊन परत ऍड करायची गरज नाही. परत सगळं लिहित बसायला नको परत. हा, फक्त फोटो जाऊन ऍड करावे लागतील. फोटो ऍड करीन, चालेल, डन. डायरेक्ट शोकेसला, चालेल. मग काही ह्याला मी ऑलरेडी लिहिलंय जरा विचार करून, तर ते तिथे मी तसंच हे करीन ना. चालेल, हे झालं. तर अशा पद्धतीने शोकेसला अपलोड करायचे. आता एक मी तुला सांगतो अजून की हा जो रिपोर्ट्स आहे बघ, रिपोर्ट्स मेनू दिसतोय साईडला, तर या रिपोर्ट्स मेनू मध्ये हा मेंबर्स इन क्लब, म्हणजे मेनली आता ऍक्च्युली आपल्या डीजी रश्मींना हे पाहिजे आहेत ना की ऍक्टिव्ह लॉग इन RI वर किती आहेत आणि ते वाढवायचे आहेत. अरे म्हणजे काय झालं सांगते, मी फोन वगैरे केले थोडे,